नाभिक आणि धोबी समाजाला एससी मधून आरक्षण हाकेंनी एससी आरक्षणाकडे वाकड्या नजरेनं पाहू नये असं दीपक केदार यांनी म्हटलंय। वाकड्या नजरेनं पाहिलं तर डोळे काढून हातामध्ये देऊ असा इशारा दीपक केदारांनी दिलाय। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचा इशारा आहे। आरक्षणावर डोळे काढण्याची भाषा केल्यानं चिंता व्यक्त केली जाते। तर कोण दीपक केदार, मी नाव ऐकलं नाही असं हाकेंनी म्हटलंय। लोक बोलत असतात, टीका करत असतात असं हाकेंनी म्हटलंय। असं म्हणत हाकेंनी दीपक केदार यांना प्रत्युत्तर दिलंय। मुख्यमंत्री साहेब, गृहमंत्री साहेब हे योग्य नाही। नाभिक आणि धोबी समाजाला एससी मधून आरक्षण द्या म्हणणाऱ्या लक्षाला आमचा इशारा आहे की आमच्या नादी लागायचं नाही। दोन जिल्ह्यामध्ये टुरुक एका समाजाच्या बळावरती फिरला म्हणजे काय देशाचा राष्ट्राचा नेता झाला का तू? महाराष्ट्रामध्ये जर एससी आरक्षणाच्या दिशेने कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर डोळे सुद्धा काढू लक्षात ठेव। दंगल होत नाही म्हणून एससीला इन्व्हॉल्व करतो, कुणाची सुपारी घेऊन आणि कुणाची तळी उचलून हे भाषण करायला लागलाय। राज्य सरकारला, मुख्यमंत्र्यांना माझी मागणी आहे, मुख्यमंत्री साहेब, गृहमंत्री साहेब हे योग्य नाही। याला रोका, याला तुम्ही पोलीस संरक्षण दिलंय म्हणून याची जीप चुरू चालायला लागली। अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत ह्याच्यावर कारवाई करा। दलित पॅन्थरचे अध्यक्ष मी नाही कधी ऐकलं ना, कारण लोक बोलतच राहतात आणि टीका करत राहतात। मी काय बोललो? फक्त मी प्रश्न उपस्थित केला, मी मागणी नाही केलेली। प्रश्न असा उपस्थित केला की आमचा धोबी आणि नाभिक बांधव महाराष्ट्राच्या बाहेरच्या जवळजवळ 6 ते 7 स्टेटमध्ये एससीमध्ये आहे। पारधी, कडकलक्ष्मीवाला, बेरड रामोशी किंवा घंटीचोर, उचल्या ह्या ज्या विमुक्त जाती आहेत, ह्या विमुक्त जाती सर्रास एससी अथवा